तर आज आपल्या चक्क बॅटरीच्या लाईट रोज बाहेर लागला ट्रॉलीमध्ये. जय शिवराय पब्लिक, मी ब्लॉगर पव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर गाईज आज आमच्या उसाला तोड आल्या, पुढे ऊस तोडायचं चालू आहे काम. आणि सकाळ सकाळच्या परी त्यांना चहा घेऊन आलोय. तर आज सकाळ सकाळच्या पारी झोपत आहे त्यावरच मुकादमाचा फोन आला, तुमच्या रानाला तोडणार आहे आज लवकर या रानात. आणि येतानाच नारळ, दक्षिणा आणि चहा पण घेऊन या लागला. आपल्या भागात ऊसाचा पट्टा पडत आला, त्यामुळे वैरण येणारी भरपूर लोक आज आपल्या रानात ऊस तोडायला आलेली. इकडे शुद्धोडवून पण आपल्या रानात ऊस तोडायला आज बघता बघता आपल्या रानाचा चक्काचूर करून टाकला. इकडे फडकरी राहिली साईडला, वैरण वळणीचा आमचा सगळा ऊस तोडून टाकला. इकडे आप्पांनी तर सटकेवाचं काढलेलं म्हणतात लुणा मुडत्यामधनं, कारण त्या लुणापेक्षा त्या वजाचं जास्त वजन झालेलं त्या लुणाव. मग आप्पासने त्यांच्या गाडी वज बांधून दिलं आणि तिथनं डायरेक्ट घरला आलो, कारण आपल्याला दादाच निघून करायला जायचं होतं मणक्याच्या थेरपीसाठी. अख्खा महिना न बुडवता दररोज आपल्याला थेरपी घ्यायला करायला यायला लागणार आहे. त्यानंतर कराडनं घरी आल्यावर परत संध्याकाळ चहा घेऊन राहण्यात आलो. आता काय काढला हात मग चहा पिऊन परत लगेच त्यांनी ट्रेलर भरा घेतला उसाचा. आपल्याकडे पंचायत समितीचं इलेक्शन आहे, तसंच त्यांच्या बी गावाला पंचायत समितीचं इलेक्शन आहे आणि त्याच मतदान करायला ती सुद्धा गावाला जाणार आहे उद्या. त्यामुळे आजच आपला सगळा ऊस भरून घ्यायचा ट्रॉलीमध्ये. त्यांनी ट्रॉली भरायला सुरुवात केली, आपण पण लगेच इकडे कांड्या गोळा करायला सुरुवात केली. आपल्यातल्या माणसाने ऊस तोडलेला, त्यामुळे लय कांड्या राहिलेल्या आपल्या वावरात. पडलेल्या सगळ्या कांड्या गोळा करून एका ठिकाणी ढीग लावला आणि पहिला टेलर भरसतावर अंधार बुडूक पडलेला, पाक दिसायचं बंद झालेलं. आपल्यासने अजून एक पुढचा टेलर भरायचा, त्यासाठी घरातनं बॅटऱ्या मागून घेतल्या आणि आता म्हटलं तर बॅटरीवर भरायचा ऊस सगळा. एक दोन हा, एक दोन हा. मग तो ट्रेलर आवळून बाहेर काढला, लगेच दुसरा टेलर भरायला सुरुवात केली. मी आपल्या त्यासनी बॅटरी दाखवायचं काम करत होतो, कारण आपला ऊस ट्रॉली मध्ये भरून आपल्या फाडातनं बाहेर काढणं आपल्यासाठी पण लय गरजेचं होतं. ऊस जर असंच रानात पसरून राहिला तर त्याचं वजन कमी होईल उन्हामुळे. उद्याचा अख्खा दिवस ते उन्हातच पडणार आहे. मग 2-2.5 तासात त्यांनी राहिलेला सगळा ऊस भरला ट्रेलर मध्ये. ट्रेलर डायरेक्ट बांधून बाहेर काढला. ट्रेलर इकडे मेन रोडला काढल्यानंतर ही दोन्ही ट्रेलर एकमेकांना जोडायचं होतं. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. गहू बरच नसते. राम राम लग रे, के काय था गाडी रोका का. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपला इथे संपतो. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही भावांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.